लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वलांडी येथील सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा। हा माझा सन्मान नसून संपूर्ण मांजरा परिवाराचा सन्मान आहे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन। लातूरच्या देवणी येथील मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखानदारी हा धंदा म्हणून न करता सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्याचे हित जोपासण्यासाठी म्हणून कारखानदारी चालवित आहोत। यामुळेच डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार हा संपूर्ण मांजरा परिवाराचा आहे, असे प्रतिपादन आज वलांडी येथे सत्कार समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले। द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे या संस्थेचा साखर उद्योग गौरव पुरस्कार नुकताच माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना देऊन गौरवण्यात आले। याबद्दल निलंगा मतदारसंघाच्या वतीने दिलीपराव देशमुख यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन डॉक्टर काँग्रेस असोसिएशनचे लातूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातंबरे यांच्या वतीने वलांडी येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार त्र्यंबक भिसे, खासदार शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मल्लिकार्जुन मानकरी हे होते, तर व्यासपीठावर अशोक पाटील निलंगेकर, बसवराज पाटील नागराळकर, लक्ष्मणराव मोरे, यशवंतराव पाटील, अभय साळुंके, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, सरपंच राणीताई भंडारे, विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील, अजित बेळकोणे, सुधीर मसलगे, सुतेज माने, अजित नायकवडी, अशोक कोरे, जावेद तांबोळी, इस्माईल लदाफ, मदन बिरादार, व्यंकटराव हंद्राळे, अविनाश रेशमे, भागवत वंगे, शरण लुल्ले, अमर मुरके, सुनील नायकवडी, सतीश शिवणे, दीपक स्वामी, आरती भंडारे, अयोध्या पेटकर, प्रेरणा जाधव, मीनाताई बंडले, करुणा पारशेट्टी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। काम करणाऱ्या माणसाला आमदार झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे असं काही नाही। आणि आता माझं वय पण मी स्वतःला मानत नाही, पण आता सगळेच म्हणाले की तुमचं वय झालंय वगैरे, तर आपण मान्य करूया। आणि म्हणून मी आता सुनेच्या भूमिकेत नाही, मी आता आईच्या सासूच्या भूमिकेत आहे। आणि म्हणून नव्या पिढीला मदत करण्याची आमची भूमिका आहे। खरं तर हे 2, 3, 4 लोक जे या ठिकाणी आहेत, 4 काही जास्त आहेत, हे सगळे पात्र आहेत, योग्य आहेत। त्यांच्यापैकी कुणालाही तिकीट दिलं तर ते निवडून येतील आणि चांगले आमदार ते करतील। पण काँग्रेस पक्षामध्ये जो निर्णय होतो तो दिल्लीला होतो, थोडासा वेळ लागतो निर्णय व्हायला। आणि म्हणून त्या बाबतीमध्ये आता जबाबदारी डॉक्टर काळगे साहेबांची वाढली का दिल्लीला कोण जातं, मी तर जात नाही। म्हणून आता दिल्लीत बसवून काळगे साहेबांनी नाव निश्चित करून आणायचं आणि त्याच्या प्रचाराच्या सभेचा नारळ फोडायला हवे। आणि मला खात्री आहे आपण असा योग्य खासदार निवडून दिलेला आहे जो सुशिक्षित आहे, सर्वसामान्यांच्या प्रश्नाच्या बद्दलची जाण आहे। आणि म्हणून उमेदवारी दिल्याबरोबरच लोकांनी ती उमेदवारी उचलली। खरं म्हणजे निवडणुकीवर लढवायची का नाही इथपर्यंतची मानसिकता हवा अशी होती। काळगे साहेब सुद्धा नको म्हणत होते, भानगडीत नको, 2दा मागितलं तिकीट काही, अमित भैयाला भेटून सांगितलं। पण एक दिवस रात्री मला विजयकुमार पाटलांचा मेसेज आला की तुम्ही ह्याच्यात लक्ष घातल्याशिवाय काही होत नाही वगैरे। मग मी त्याला म्हणालो की तुम्ही बोलून घ्या डॉक्टर साहेबांशी आणि मग आपण याला भेटूया। त्यांचा मेसेज आला की ते कलकत्त्याला गेले कुठल्या तरी कॉन्फरन्ससाठी, ते इथं नाही आहे म्हटलं। आल्यानंतर आपण ते सगळे करू आणि मग आम्ही होऊन त्याला तयार केलं कार्यकर्त्यांनी। पण आम्ही त्याला तयार केल्यानंतर त्याला निवडून आणण्याचं काम मात्र आपण सर्वांनी केलेलं आहे। लातूर जिल्हा आणि नांदेडचा जो करणार भाव 200 रुपये जास्ती नफ्यातून आपण त्याच्यामध्ये दिलेले, ही रक्कम जर गृहीत धरली तर 80 कोटी रुपये FRP पेक्षा जास्त हे मांजरा परिवाराने या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिलेले आहेत। आणि म्हणून ही भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम ते करू। तशा निर्णयाच्या पाठीमागं आज ऊस तोड मधून कामगाराचा मोठा तुटवडा निर्माण झाला।
2-2, 3-3 कारखान्याकडनं ते ॲडव्हान्स घेतात आणि 4थ्याच कारखान्याकडे बिघड ॲडव्हान्स म्हणून जातात. करोडो रुपये कारखान्याचे अडकलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हार्वेस्टरनं ऊस तोड केल्याशिवाय हे कारखाने आपण चालवू शकणार नाही ही भूमिका घेतली आम्ही. आणि अनेकांच्या मनामध्ये शंका होती की ते कसं यशस्वी होईल न होईल. मांजरा कारखान्याने त्यातल्या त्यात परिवारातल्या सगळ्या कारखान्याकडे थोडं थोडं हार्वेस्टर आहे, पण मांजरा कारखान्यांनी 100% तोडणी ही हार्वेस्टरच्या माध्यमातून केली आणि चांगल्या पद्धतीने कारखाना चालवला. हे या महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातलं एकमेव उदाहरण आहे. ही बाब आपल्याला सांगितली पाहिजे. आणि बरोबर मला दिल्लीच्या फेडरेशनचे हर्षवर्धन पाटील साहेब तिथल्या राष्ट्रीय शुगरच्या फेडरेशनवरती आहेत. नितनवरे साहेब तिथे एवढी म्हणून काम करतात. ते मला कालच सांगत होते की तुमचा सत्कार आता दिल्लीला सुद्धा आम्हाला करायचा आहे आणि देशात हे एकमेव उदाहरण शक्य होऊ शकतं या पद्धतीचं काम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो सगळा काही सत्कार आहे हा खरं म्हणजे या जिल्ह्यातल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या प्रती मी तो समर्पित करतोय. हा तुमचा सर्वांचा सन्मान आहे, हा माझा इतक्याचा सन्मान आहे. तुम्ही प्रेम दिलं, तुम्ही विश्वास दिला, आम्ही जी जी विनंती जी जी सूचना तुम्हाला केली ती तुम्ही विना तक्रार पाळली. या पद्धतीचं काम झालं आणि म्हणून हा सत्काराबद्दल मी बातांबरे आणि त्यांचे सर्व मित्र आणि व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोरच्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. की साहेबांचा कार्यक्रम घ्यायचा तर अतिशय चांगल्या पद्धतीने साहेबाला शोभेल असा साधेल असा कार्यक्रम घ्यावा तो आम्ही सर्वांची इच्छा होती. आणि या ठिकाणी खरं तर सोनवणे साहेबांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर सर्वप्रथम मला आठवणमध्ये आदरणीय स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब या दोघांनाही मी वंदन करतो, अभिवादन करतो. आणि ज्यांनी खरं तर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांपासून मी तर म्हणे दिलीपराव देशमुख साहेबांच्या साहेबांच्या वडिलांपासून जी काही सर्वसामान्य शेतकऱ्याला मदत करण्याची त्यांच्या जी काही देशमुख कुटुंब आहे म्हणजे माझे आजोबा सांगायचे की जेव्हा हे लातूरला म्हणजे माल घेऊन काही बैलगाड्या घेऊन जेव्हा लातूरला जायचे तेव्हा आदरणीय साहेबांचे वडील हे येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे म्हणजे त्याचं मला वाटतं 12 म्हणायचे 12 जेव्हा शेतकरी थांबायचे जनावरांना म्हणजे सोबतच्या बैलांना चारा पाणी करायला ते स्वतः जेव्हा त्या ठिकाणी जेवण करण्यासाठी थांबायचे त्या ठिकाणी देखील आदरणीय साहेबांचे वडील त्या शेतकऱ्यांची व्यवस्था करायची सोय करायची. म्हणजे तेव्हापासून तर चालत आलेला खरं तर हा देशमुख कुटुंबाचा वारसा पुढं आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि दिलीपराव देशमुख साहेबांनी मागील 50 वर्ष सातत्यानं जनतेचा जे काही सेवेचा भाग आहे तो आपण पाहिलेला आहात. कशा पद्धतीनं समाजकारण आणि राजकारण करावं हे अख्ख्या महाराष्ट्राला देशाला खरं तर मला वाटतं उदाहरण आदरणीय विलासराव देशमुख एक सोयाबीन दुसरं ऊसाची कधी चिंता वाटते का इमानदारी सांगा वाटते का किती भाव मिळेल कसं होईल काही वाटतंय का नाही. आपण सगळे बिनधास्त असतो. आणि आता साहेब यावर्षी एवढं देवभावी पावलं टाईमावर पाऊस झाला टाईमावर त्या ठिकाणी पेरणी झाली आणि पीक तर असं आहे हायगारांना सुद्धा उरलेलं आहे बाहेर राहणार ते कमरनाच आहे फवाराला जायला भिवत नाही. केवढं असताना सुद्धा शेतकरी आज पेरणीला मागं पडला पण पेन्शन आहे 42 भाव डिक्लेअर केला 4892 रुपये त्याच्या सुद्धा दिवशी 91 महिने कोण कशी करायचं पण 8 रुपये दोन शेतकऱ्याला जीरो एवढी वगळी नीती करताय भाजपवर. आता सोयाबीनला भाव आता तर मिळेल मग आशा होती परंतु या भाजप सरकारने 15 लाख मेट्रिक टन सोयाबीन मागवले परदेशातून. भाव वाढण्याची शक्यता
रुपये दिवसाचा भाव देतात. म्हणून आमचा वारंवार आपल्या कार्याला साहेब सलाम असेल प्रत्येक शेतकऱ्याचा सलाम. त्यागाचा का हात आवाय जमके शेतकऱ्याच्या उसाला भाव मिळावा म्हणून आंदोलन करत माझ्या परिवाराच्या विरोधात कारखान्याच्या विरोधात मी फिरत होतो. कारखाने बंद करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि पहिल्या वर्षी जेव्हा 12 केंद्राला आंदोलन केलं साहेबांनी बघितले हे कुकर बळले. 4 दिवस आंदोलन आमचं चाललं बोलवून घेतले. समोर जाताना आता कसं जाऊ गेले असं बोलले या तुम्ही अत्यंत चांगलं काम करताय शेतकऱ्यासाठी करताय आणि तुम्ही काम करत असल्यामुळे चांगल्या कामाला सेवा असते म्हणून मी उसाचा भाव वाढवतो. चहा पाणी देऊन निर्णय झाला. वेगळाच कार्यक्रम होता. पुन्हा आंदोलन केलं. दुसऱ्या वर्षी मी तसंच 2दा बघितले. केसेस झाले. तिसऱ्या वर्षीपासून निर्णय घेतले. मी का म्हणत होतो एफआरपी ते म्हणजे राज्यामध्ये सरकारची एफआरपी जाहीर कराल. आपल्या कारखान्याची जी एफआरपी असेल त्या एफआरपी पेक्षा माझा परिवार कधी 100 रुपये कधी 200 रुपये कधी 300 रुपये जास्त आहे. आणि त्यावेळेस मी शिवसेनेत होतो. 2017 आजचा त्या दिवसाचा एक अजून वेगळा आहे. जेव्हा साहेबांनी स्वतःहून एफआरपी पेक्षा भाव या माझ्या शेतकरी बांधवांना दिले त्यावेळेस माझा मन राहून सगळ्या 203 गावात साहेबांचे आभार मानायला त्यावेळेस मी लावले होते. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आणि तेवढ्यावर थांबलं नाही. आरोग्य कामगारी सहकार्याच्याच अध्यक्षतेखाली वगैरे डब्ल्यूराव देशमुख सभागृहात मार्केट यार्डात 2017च्या सप्टेंबर महिन्यात आरोग्य साहेबाचा शिवसेनेत राहून शिवसेनेत असताना सुद्धा साहेबाच्या कार्याचा सत्कार मराठवाड्यात सर्वाधिक भाव आपल्या उसाला दिल्याबद्दल तिथे गेला आणि सलाम ठेवला. महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व आमदार हे या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं काम आपल्या सर्वांना या ठिकाणी करायचं. मी अधिक बोलणार नाही पण मी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. या जिल्ह्याच्या विकासामध्ये आदरणीय शिवराज पाटील चाकणकर साहेब असतील, आदरणीय लोकनेते शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब असतील, यांचे आशीर्वाद, यांनी घालून दिलेला मार्ग, यांनी केलेला विकास हा सगळा पुढे घेऊन जायची आमची जबाबदारी. पण या सगळ्या इच्छुक उमेदवारांना माझी एक विनंती राहणार आहे की तुमच्यापैकी कोणी एक तर आमदार होणार होता. व्यासपीठाच्या खालचा नाही पण व्यासपीठाच्या वरचा कोणीतरी निश्चित आमदार त्याच्यामध्ये होणार आहे. पण हे करण्याच्या अगोदर तर महाराष्ट्राची जी बिघडलेली घडी आहे, आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे. खूप काही या सरकारवरती टीका करून मला आपला वेळ घ्यायचा नाही, पण एकदा समजून घ्या की या महाराष्ट्राला जर पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श त्या ठिकाणी ठेवावा लागेल. तुम्हाला क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुलेंचा आदर्श ठेवावा लागेल. त्यांचं शेतकऱ्याचं असून ते पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल. तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूंची दृष्टी, वैज्ञानिक देश कसा चालवावा याबद्दलचा विचार तुम्हाला मनामध्ये ठेवावा लागेल. तुम्हाला यशवंतराव चव्हाणांचा ग्रामीण विकासाचा दृष्टिकोन काय होतं, धोरण काय होतं याचा विचार ठेवावा लागेल. आणि या भूमिकेत या महाराष्ट्राला पुन्हा
रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमेन.